ग्रेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। खैरीचे अनुष मोहन सरोदे भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून रुजू, गावात जल्लोषात स्वागत। राळेगाव तालुक्यातील खैरी गावचा अभिमान असलेल्या अनुष मोहन सरोदे यांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड झाली आहे। या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाचे औचित्य साधत खैरी ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात घोषणाबाजी करत भव्य मिरवणूक काढून अनुषचे जोरदार स्वागत केले। ग्रामस्थांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि देशभक्तीच्या घोषणा देत संपूर्ण गावात मिरवणूक काढत अनुषचे स्वागत करून घरी नेले। अनुषच्या यशामुळे खैरी गावाचे नाव उज्ज्वल झाल्याने संपूर्ण गावात आणि राळेगाव तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, युवक, सामाजिक संघटना तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन अनुषचा सन्मान केला। भारतीय सेनेत दाखल होऊन देशसेवा करण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल सर्व समाज घटकांनी अभिमान व्यक्त केला। या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सांगितले की अग्निवीर म्हणून निवड होणे ही प्रत्येक युवकाची स्वप्ने असतात। अनुषने ते स्वप्न पूर्ण करून खैरी गावाचे नाव शस्त्र दलात पोहोचवले आहे। संपूर्ण खैरी गाव त्याचा अभिमान बाळगते। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर। आज दिनांक 22/11/2025 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी आलो। या ठिकाणी आज खैरी गावाचे एक गौरवास्पद बाब झालेले आहे, जेणेकरून या खैरी गावाचे एक नाव लौकिक झाले आहे। अनुष मोहनराव सरोदे यांनी आज मिलिटरी स्थान मिळाले, मिलिटरीच्या पदी त्यांनी नियुक्त झाले। याबद्दल त्यांनी एक तालुक्यात नव्हतं, संपूर्ण जिल्ह्याचं खैरी गावाचं मान उंचावलं आणि नाव पण उंचावलं। या ठिकाणी आज त्यांच्या आपल्यासोबत आहेत अनुष भाऊ आज जे मिलिटरीत रुजू झाले आहेत, त्या संदर्भात आपण त्याची दादा आज तुम्ही आज आपल्या खैरी गावाचं, राळेगाव तालुक्याचं तसंच सरोदे परिवाराचं तसंच आई वडिलांचा आपण मान उंचावलेला आहे, गावाचं नाव उंचावलं आहे, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? माझं म्हणणं एवढंच आहे की मेहनत करा आणि आई वडिलांचे नाव मोठे करा। धन्यवाद। या दादांनी सरळ सांगितलं का मेहनत करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा, पण त्यांनी आज देशाची सेवा करण्याने रुजू होत आहे। आज गौरवाची बाब आज खैरी या ठिकाणून एक युवा पिढीतून एक युवक झालेला आहे। अनुषच्या माध्यमातून आज त्यांच्या आपण आई वडिलांना विचारू तुमच्या मुलाने याबद्दल आपण काय सर्वसामान्य खरी खरेचा मुलगा आहे आणि त्यांनी शिक्षणाचा पडावा आज आपलं मिलिटरी स्थान मिळालं, आपण काय सांगू इच्छिता? आपलं म्हणणं एवढंच आहे की मुलांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, सेवा करण्यासाठी जात आहे, त्याबद्दल मी खूप खुश आहे। या संदर्भात त्यांच्या आई पण आहेत। ताई, आज तुमच्या मुलाने आज खूप मोठं एक गावाचं नाव आणि सोडून तुमच्या परिवाराचं नाव केलं, आज तुमचा एक उद्रापोटी आज हिरा जन्मला, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलाने या निवड केली की मला सैन्यात जायचं आहे, मला खूप आनंद झाला। ताई, मला त्यांना एक मिलिटरीमध्ये कोणतं एक वातावरण जरा गंभीर असते, याबाबत आपल्याला असं काही वाटत आहेत का? नाही, अभिमान वाटत आहे मला माझ्या मुलाचा, माझ्या मुलांनी या गोष्टी यांनी सांगितले की यांचाच अभिमान आहे, माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि आज माझ्या मुलाचाच नव्हे तर खैरी गावाचा आपण या अनुष्ठे एक अभिमान निर्माण केला आहे। संपूर्ण राळेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात या गावाचं एक नाव उंचवलं। या संदर्भात परत आपल्या गावचे एक पोलीस यंत्रणेत गेलेले आपले बोले साहेब आहे, साहेब पण मी याच्यात पोलीस यंत्रणेत आहेत। साहेब, आपण पण या संदर्भात गेल्यात, आपण या सेवेत आहात मराठी संरक्षणाच्या, नेमकं काय सांगू इच्छिता? आज अनुषने पण आपण आपल्या मार्फत आपण त्यांनी पण आज खैरी गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की अनुष मोहनराव सरोदे आज अग्निवीरमध्ये निवड झालेला आहे। त्यामागे खूप कष्ट असते, प्रथमतः पेपर आणि त्याच्यानंतर फिजिकल चाचणी, त्यानंतर मेडिकल चाचणी, कठीण पातळी पार करून आज तो देशसेवेसाठी रुजू झालेला आहे। त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। यांनी पण सांगितलं आज जे कठीण परिस्थिती असते, खूप कठीण परिस्थितीतून आज शिक्षणाच्या आणि जे चाचण्या असतात, चाचण्या खूप कठीण असतात, त्यातून पण मात करून आज त्यांनी आज सोडले परिवाराचं एवढंच नव्हे तर पूर्ण खैरी गावाचं नाव उंचावलेलं आहे। त्यामुळे त्यांचा आज गावातून पूर्ण गौरवाचा वर्षा होत आहे, कौतुकाचा वर्षा होत आहे आणि आज आपण त्याच्या डोळ्यात दिसतात। त्यांनी सरळ सांगितलं काय कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठल्याही तर यश गाठायला फक्त शिक्षण आणि जीव महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी पण हेच सांगितलं माझा मुलगा आज मृत्यू केला, याचा मला गौरव आहे। विनोद, ऑब्जेक्ट इंडिया विदर्भ संपादक विनोद माहुरे।